एखादा व्यक्ती मयत झाल्यानंतर रात्री नगरसेवकाला हुडकायला नको. प्रशासक आणि नगरसेवक काय दोन्ही सेमच आहे. काय आता कोल्हापूर जर आता बघितलं 15-20 वर्ष आहेच कोल्हापूर आहे. सगळेजण मातबर उतरलेत, घरंदाज उतरलेत, पैसे वाटणारे उतरलेत. प्रशासक असू दे ना नगरसेवक असू, लोकांना बुलथापा मारायच्या, पदं घ्यायची आणि लोकांना विसरून जायचं. मतदारांना विनंती आहे की तुम्ही पैशाला, मटणाला, दारूला भुलू नका. ही धनदंडगी तुम्हाला विकत घ्यायला आलेले आहेत. एक दिवस तुमचा 1000 रुपये घरातला किरकोळ खर्च पाहिजे, तर आयुष्यभर तुमचा स्वाभिमान विकला जाईल. आता मतदान आहे म्हणून मतदारांच्या दारात निघाले. काय ते तरी मतदारांच्या दारात कोण असतो विचारायला कोण असतो. मतदार दारात आले त्यांना भेटत काय ते पण माहिती. तुम्ही मतदार हे ओळखा, तुम्ही मालकात हे ओळखा की तुमचा आज रंकाळ्याला 25 कोटी रुपये मंजूर झाले. एवढी मोठी बॅनर झाली तर लाईटी लावण्याशिवाय दुसरं काही काम झालेलं नाही. डस्टबिन असून आज जर कचरा बाहेर जात असेल तर महानगरपालिकेच्या घंट्या गाड्या काय करतात? तुमचं कसलंही नियोजन नाही. रस्ते तयार करायचे नंतर तुम्ही पाण्यासाठी परत उकरायचे. ही पद्धती कुठलाही असा नेता नाही की जो कोल्हापूरचे प्रश्न मांडू शकतो आणि कोल्हापूरला विकास करू शकतो. फक्त मोठ्या घोषणा करणे, मोठं बोलणे आणि लोकांना भूलताप करून निवडून येणे. आज पैसे घिचेला, उद्या त्यांच्या दारात तुम्हाला थारा मिळणार नाही. तर शेवटचा पर्याय पैसे देणे, दारू देणे, मटण देणे याच्याशिवाय तुम्हाला कुठल्याही त्याच्यातून उपयोग होणार नाही. पैशाची जीवावर निवडून येत आहे. कुठल्या पक्षात कोण आहे तेच कळत नाही. काय आज उद्या काँग्रेसमधली भाजपमध्ये गेल्यात, भाजपमधली काँग्रेसमध्ये गेल्यात. कोल्हापूरने आजपर्यंत केंद्राच्या आणि राज्याच्या विरोधातच महापालिकेवर सत्ता दिलेली आहे. तीच जिल्ह्यामध्ये सत्ता द्यावी, लोकांनी यावी आणि लोक महायुतीला चान्स देऊन पाहावा आणि जे ते नेते आपल्या आपल्या जिल्ह्याचा विचार करतात. कोल्हापूरमध्ये काय फरक पडणार आहे असं कुठल्याही विजय नेता आता कोल्हापुरात सत्तेसाठी 60 मारी चालू आहे. ओव्हरऑल तुम्ही नगरसेवक किंवा राजकीय लोक बघितला तर शिक्षण नाही आहे त्यांचं. पक्षांची अंतर्गत एकमेकाची फुटाफुटी भरपूर चालू आहे. कोणाला निवडून आणावं, कोणाला आणू नये, सगळी तशीच वाटायला लोकांना. पण कचरा वाऱ्यावर म्हणजे रस्त्यावर टाकला जातो. तुम्ही मरता का जगता का याच्याशी तुम्हाला काही देणं घेणं नाही. विकास काही झालेला नाही. कोल्हापूरचा काय तुम्ही विकास आराखडा कोणी मांडलेला नाही. काय म्हणजे आमची फॅमिली सोडून पुण्यामध्ये जाऊन जॉब करावं लागतं, स्ट्रगल करावं लागतं. आणि आर्थिक गोष्टीवर लई इलेक्शन चालले. शिक्षित उमेदवार निवडले पाहिजेत. आपण आज माझे नगरसेवक किती, तुमचे नगरसेवक किती याच्यावरती चालू. आता पैशाच्या पण गोष्टी खूप व्हायला इलेक्शनच्या दरम्यान. रस्त्याची सांगितलं तुम्ही पद्धत एक केली, पद्धत एक प्रकार बघताय तुम्ही, गुन्हेगारी वाढायला. शिवसेना नगरसेवकाची गरज आहे. नगरसेवक पाहिजे. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा. दर्शक नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. सर्व शहरामध्ये आपल्याला निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळते आणि याच अनुषंगाने आम्ही शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन तेथील असणाऱ्या समस्या, त्याचबरोबर नागरिकांच्या असणाऱ्या अपेक्षा, नगरसेवक कसा असावा हे आपण सविस्तरपणे जाणून घेत असतो. आणि याच अनुषंगाने आढावा घेण्यासाठी आम्ही पोहोचलोय प्रभाग क्रमांक 8 मध्ये. तर या ठिकाणी काही नागरिक आहेत, तर जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. नमस्कार. नमस्कार, मी शाहीर दिलीप सावंत. आता महापालिकेची निवडणूक होते, काय सांगाल की प्रशासकांचा कारभार बरा होता की नगरसेवक हवाय? मुळात प्रशासक असल्यामुळं कामाकडे लक्ष गेलं जात नसायचं. नगरसेवक जर असलं तर त्याला काही नागरिकांच्या प्रश्न आहेत ते मांडले जातात. परंतु खऱ्या अर्थानं नगरसेवक कसा असला पाहिजे तर नागरिकांशी संवादातला असला पाहिजे. एकदा निवडून दिलं की तो नगरसेवक इकडं आपल्याला पाहायला मिळत नाही. आज खऱ्या अर्थानं प्रभागातली जर गरज बघायला गेलं तर आज 8चा प्रभाग म्हणला तर जवळपास शिवाजी पेठेतला राजे संभाजी पासून ते साधारणतः सुतारमळा, लक्षतीर्थ वसाहत ते शिंगणापूर फाट्यापर्यंत म्हणजे नवीन उपनगर जोडलं गेलं. उपनगरातल्या समस्या विचार करायला गेलं तर कचऱ्याची तुंब म्हणजे म्हणायला गेलं तर खूप समस्या वेगळ्या आहेत. कचरा वाऱ्यावर म्हणजे रस्त्यावर टाकला जातो. डस्टबिन असून आज जर कचरा बाहेर जात असेल तर महानगरपालिकेच्या घंट्या गाड्या काय करतात? असणारे त्यावरचे पक्ष, त्याच्यावर ते पक्ष चालवणारे प्रशासक म्हणजे त्याबरोबर त्या पक्षाचा देखील संबंध येतो. असणारं आत्ताचं युतीचं सरकार आहे, गेल्या वेळचं महाविकास आघाडीचं सरकार आहे. या दोघांनी विचार जरी करायला गेलं तर खऱ्या अर्थानं मतदारांना दारू, मटण, पैसे, खऱ्या अर्थानं मतदाराला लाज वाटली पाहिजे. ही कळंद शेंड आहे म्हणून मी स्पष्ट. जर मतदान करायचं असेल तर आपल्या प्रभागातल्या समस्या बघा, विचार करा आणि तो नगरसेवक आपल्याला निवडून आणला पाहिजे.
एकंदरीत कसा असावा नगरसेवक थोडक्यात काय? एकंदरीत नगरसेवक हा सगळ्यातला सर्वसामान्यातला मिसळता असला पाहिजे, नागरिकांच्या रोजच्या संवादातला असला पाहिजे. तर नागरिक त्या नगरसेवकाकडे गेल्यानंतर ही आमची समस्या आहे. एखादा व्यक्ती मयत झाल्यानंतर रात्री नगरसेवकाला हुडकायला नको, ही अवस्था आत्ताची वाईट आहे. आम्हाला इथल्या नागरिकांना खऱ्या अर्थानं स्वच्छ पाणी, आरोग्य आणि कचरा स्वच्छ आणि कुत्री भटके आहेत त्याच्यावर काही इलाज करता येत असेल इथून पुढे येणारा त्या नगरसेवकानं काम करावं. एकंदरीत महापालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी असं तुम्हाला वाटतं? महापालिकेवर कुणाचीही सत्ता येऊ दे, परंतु येत असताना त्या येणारा निधी खऱ्या अर्थानं आपल्या प्रभागाला कसा आणता येईल याच्यावर विचार केला पाहिजे. मग तो ह्या पक्षाचा असू दे त्या पक्षाचा असू दे, तुमचं पक्ष जेव्हा तुमची इलेक्शन संपली की तुम्ही लोकप्रतिनिधी जनतेचे आहात. मला ह्या भागातलं मतदान मिळालं नाही, त्या भागातलं मतदान नाही मिळालं नाही म्हणून त्यांचं मी काम करणार नाही, अशा पद्धतीचा आम्हाला नगरसेवक नको, लोकप्रतिनिधी नको आहे. अनेक वर्षांनी निवडणूक होते, काय चुरस पाहायला मिळणार आहे, काय वाटते तुम्हाला? आता तसं म्हणायला गेलं तर सर्वच पक्षांची चुरस एकमेकाची आहे. सगळेजण मातबर उतरलेत, घरंदाज उतरलेत, पैसे वाटणारे उतरलेत. मतदारांना विनंती आहे की तुम्ही पैशाला, मटणाला, दारूला भुलू नका. ही धनदंडगी तुम्हाला विकत घ्यायला आलेले आहेत. तुमचं बाजारीकरण एक दिवसाचा 1000 रुपयाचा होईल, एक दिवस तुमचा 1000 रुपयाने घरातला किरकोळ खर्च पाहिजे, तर आयुष्यभर तुमचा स्वाभिमान विकला जाईल. तुम्ही मतदार हे ओळखा, तुम्ही मालकात हे ओळखा, ते तुमचे सेवकात हे ओळखा. नाही तर उद्याची येणारी लक्ष्या, उद्या तुम्ही आज पैसे घेचेला, उद्या त्यांच्या दारात तुम्हाला थारा मिळणार नाही. बघा आता महापालिकेची निवडणूक अनेक वर्षांनी होते, तर काय वाटते की प्रशासकांचा कारभार बरा होता की नगरसेवकाची गरज आहे? नगरसेवकाची गरज आहे. नगरसेवक असल्याशिवाय कामं पण होणार नाहीत वेळच्या वेळ. त्यामुळे कामगार पण बसून राहतात, कुठेतरी कोपऱ्यात एका बसत्यात आणि होत्या तरी कामं. एक 4 कुठे गल्ली लुटली आणि बसवायची, असं गरज आहे. त्यामुळे नगरसेवक ही पाहिजेलच. काय वाटते तुम्हाला की नगरसेवक कसा असावा? नगरसेवक जसं इंद्रजित बोंद्रे किंवा अजित राऊत यांच्यासारखा असावा. इंद्रजित बोंद्रे आणि अजित राऊतांच्या सारखा असावा, कारण की ते वारंवार सकाळपासून संध्याकाळपर्यंत वारडात काय कमी पडलं तरीही याची मदतीला. आणि अजून सुजून टँकर हिंडतोयच, म्हणजे कोरोनाच्या काळातले मारुती येतील फवारा ते अजूनही मारतातच. आता नवीन हाय शिवतेची खराडे ते पण होईल वाटते असं नगरसेवक. एकंदरीत महापालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी असं तुम्हाला वाटतं? शिवसेना. असं काय वाटतं? शिवसेनेचे आता बघायला गेलं तर तिने तरुण पिढीला हे दिले, प्राधान्य दिले त्यासाठी. आता नवीन पोरांनी चान्स मिळाला पाहिजे, तेच नको. त्याच घरात येऊन कंटाळा आला आता सगळ्या पब्लिकला पण. सर नमस्ते. महापालिकेची निवडणूक ही अनेक वर्षांनी सध्या होत आहे, काय वाटते की प्रशासकांचा कारभार बरा होता की नगरसेवकाची गरज आहे? प्रशासक आणि नगरसेवक काय दोन्ही सेमच आहे. काय आता कोल्हापूर जर आता बघितलं 15-20 वर्ष आहे असंच कोल्हापूर आहे. ना हद्दवाढ झाली, ना पाण्याचा प्रश्न मिटला, ना रस्त्याचा प्रश्न मिटला, ना कचऱ्याचा प्रश्न मिटला. प्रशासक असू दे ना नगरसेवक असू, लोकांना भूलथापा मारायच्या, पदं घ्यायची आणि लोकांना विसरून जायचं. आता मतदान आहे म्हणून ते मतदारांच्या दारात निघाले, नाही तर इतरही मतदारांच्या दारात कोण असतं, विचारायला कोण असतं. मतदार दारात आले त्यांना भेटतात का नाही ते पण माहीत. आज एवढ्या कोल्हापुरात एवढ्या मोठ्या घोषणा झाल्या की तुमचं आज रंकाळ्याला 25 कोटी रुपये मंजूर झाले, एवढी मोठी बॅनर झाली. नुसतं लाईटी लावण्याशिवाय दुसरं काही काम झालेलं नाही. जे फुटपाथचं जे काम झाले ते मान्य श्री जयश्री जाधव आमदार त्यांच्या फंडातून झाले, परंतु जे 25 कोटी रुपये आले त्यातून कुठलाही फक्त लाईटी लावण्याचं काम फक्त झालं, बाकीचं कोणतंही काम झालेलं नाही. रंकाळ्याचा कुठलाही विकास झाला नाही. रंकाळ्या मूळ समस्या काय तर रंकाळ्याचं पाणी जे गढूळ होते, रंकाळ्याचे मैला पाणी होते ते साफ करणे याच्यावर भर पाहिजे, परंतु या कुठलाही भर नाही. आज रस्त्याला 100 कोटी रुपये कोल्हापुरात आली, मोठी गोष्ट आली, एवढी मोठी बॅनरबाजी झाली. कोल्हापुरात रस्ते झाले का त्या क्वालिटीचे? आम्ही या रस्त्यासाठी किती भांडू. रस्त्याची सांगितलं तुम्ही पद्धत एक केली, पद्धत एक. आज आम्ही रस्ते 2-3 वेळा काम त्यांचं बंद पाडले का तर रस्त्याची हाईट वाढते. रस्त्याची हाईट वाढून उपयोग आहे का रस्त्यांची? आज दुकानात जे पाणी शिरणार आहे, तुमचं कसलंही नियोजन नाही. रस्ते तयार करायचे नंतर तुम्ही पाण्यासाठी परत उकरायचे, ही पद्धत येते. मग प्रशासक असला काय आणि नसला काय उपयोग नाही. कोल्हापूरकडे कुठलाही असा नेता नाही की जो कोल्हापूरचे प्रश्न मांडू शकतो आणि कोल्हापूरला विकास करू शकतो.
फक्त मोठ्या घोषणा करणे, मोठं बोलणे आणि लोकांना भूलताप करून निवडून येणे हाच आहे. नाहीतर शेवटचा पर्याय पैसे देणे, दारू देणे, मटण देणे याच्याशिवाय तुम्हाला कुठल्याही याच्यातून उपयोग होणार नाही. लोकांच्या भावना तशाच आहेत. आज तुम्ही मरता का जगता का याच्याशी तुम्हाला काही देणं घेणं नाही. कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेवर यावी असं वाटतंय? पक्ष आणि हे आता कुठल्या पक्षात कोण आहे तेच कळत नाही. काय आज उद्या काँग्रेसमधली भाजपमध्ये गेल्यात, भाजपमधली काँग्रेसमध्ये गेल्यात, शिवसेनेला इकडे गेला तिकडे. कोण आला तर काय फरक पडणार? काम करण्याची पद्धत तीच राहणार आहे. पद्धत बदलणार आहे का तुम्ही? तर नाही. तुमच्याकडे काय आहे? कोल्हापूरचा काय तुम्ही विकास आराखडा कोणी मांडलेला नाही, काय नाही. आज माझे नगरसेवक किती, तुमचे नगरसेवक किती ह्याच्यावरती चालू आहे. कोण आलं काय गेलं काय? तुमचे कारभारी करणारे तेच माणसं आहेत, बदललेले नाहीत. त्यामुळे काही कुठल्याही पक्षाचं सरकार आलं आणि कुठलाही महापौर बसला तर याच्यात कोल्हापूरमध्ये काय फरक पडणार आहे? असं कुठल्याही विजय नेता आता कोल्हापुरात नाही. तो जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत तुम्हाला काय आला काय गेला काय फरक पडणार नाही. फक्त सत्तेसाठी साठमारी चालू आहे. निवडून येणारा नगरसेवक कसा असावा? निवडून येणारा नगरसेवक 24 तास अवेलेबल पाहिजे. लोकांच्या समस्या माहीत पाहिजे. आज तसे कोल्हापुरात बरेच आहेत. म्हणजे आमच्या इथं बघा गेलं तर आमच्या इथं राजदुंडरले जे नगरसेवक आहेत त्यांचं कार्य पाहता त्यांनी जे प्रभागात विकास केला आहे तसे विकास करणारे नेते पाहिजे. कोल्हापुरात निधी, तुमच्या प्रभागात निधी खिचून आणणारा नगरसेवक पाहिजे. लोकांना काय पाहिजे? आज शहरामध्ये जरा समस्या बऱ्यापैकी नाहीत, म्हणून उपनगरात समस्या भरपूर आहेत. आज आमच्या शहरामध्ये रस्ते, गटारी, पाणी मुबलक प्रमाणात आहे. परंतु निधी जरी आला तर त्यांना योग्य प्रमाणात प्रशासनातल्या ज्या सोयीसुविधा आहेत त्या लोकांच्यावर पोचल्या पाहिजेत. म्हणजे तुमच्या महानगरपालिका ज्या योजना काढतो, महानगरपालिकेचा निधी येतो आपल्या प्रभागामध्ये, तो पोचवणारा नगरसेवक असावा. बघा निवडणुका आहेत आता, काय वाटते की विकास झालाय काय भागाचा? करणारच की विकास. हा, विकास करणारच. झालाय विकास? झालाय की. काय काय झालंय? आता काय माहित, आम्ही घरी बसून सुतार काम करणार. नमस्कार, राम राम. आता महापालिकेची निवडणूक आहे, काय वाटते की प्रशासकांचा कारभार बरा होता की नगरसेवकाची गरज आहे? तुम्हाला काय वाटते? नगरसेवकाची गरज आहे. का माहिती आहे का, प्रशासक काय 8 तास भरले की झालं रिकामं. काय होते काय नाही ह्याचं काही समजेच नाही. नगरसेवक पाहिजे, वचक पाहिजे. विकास झालाय काय प्रभागाचा? विकास काही झालेला नाही. विकास व्हायला पाहिजे. काय अजून काय प्रश्न, समस्या काय तिथल्या? समस्या आम्ही काय घेतलेल्या नाही. तुम्हाला काय वाटते की निवडून येणारा नगरसेवक कसा असावा? काम करणारं पाहिजे. नगरसेवकाचा कसा माहिती आहे का, जर तुम्ही निवडणूक पैशाच्या जीवावर निवडून येत आहे मान्य आहे. पण न चित्ता नुसत्या माणसाच्या ओळखीवर जर तुम्ही निवडून आला आणि कामं केली, पुढच्या वेळी तुम्हाला असं दारोदार फिरायची गरज लागणार नाही. आणि सर कोल्हापूर महापालिकेची निवडणूक होते, काय सांगाल की अजून काय समस्या आहेत प्रभागात? पहिली समस्या म्हणजे कोल्हापुरात रोजगारांची खूप कमी आहे. जसे की आम्ही तिघं पण IT इंजिनियर आहोत आणि आम्ही पुण्यामध्ये जॉब करतो. तर आम्हाला आमचं घर म्हणजे आमची फॅमिली सोडून पुण्यामध्ये जाऊन जॉब करावं लागतं, स्ट्रगल करावं लागतं. ते जर कोल्हापूरमध्ये IT पार्क झाला तर आमच्या काही समस्या कमी होतील आणि आमचं म्हणजे आमच्या लोकांचे इन्कम वाढेल. आणि हा एक मोठा म्हणजे रोजगार निर्मितीचा खूप मोठा प्रश्न आहे, ज्याच्याकडे आपल्या जे जिल्ह्याचे नेते आहेत त्यांनी लक्ष द्यावं. प्रत्येक वेळी रस्ते करणं, गटार करणे किंवा मोठे मोठे रस्ते करणे हे सोडून ह्याच्या पुढे जाऊन रोजगार निर्मिती कशी करता येईल, लोकांना अन्न, पाणी, निवारा याच्यामध्ये कशी मदत करता येईल याकडे थोडं लक्ष दिलं तर कोल्हापूरचा विकास होईल. एकंदरीत काय वाटते की कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेवर येईल? जर कोल्हापूरचा इतिहास बघितला तर कोल्हापूरने आजपर्यंत केंद्राच्या आणि राज्याच्या विरोधातच महापालिकेवर सत्ता दिलेली आहे. मला तर यावर्षी वाटतं की जी केंद्रात सत्ता आहे, जी राज्यात सत्ता आहे, तीच जिल्ह्यामध्ये सत्ता द्यावी, लोकांनी यावी आणि लोकांनी एकदा चान्स देऊन पाहावा की महायुतीला चान्स देऊन पाहावा आणि कोल्हापूरचा विकास कसा करता येईल याकडे थोडं लक्ष द्यावं. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल की होणारा नगरसेवक हा कसा असावा? होणारा नगरसेवक हा लोकांचे प्रश्न जाणून घेऊन त्याच्यावरती उपाययोजना कशी करता येईल. मी असं सांगेन की जास्त लेवलला नाही पण ग्राउंड लेवलला आपल्याला काय करता येईल थोडंफार, किंवा बाकीच्या दृष्टिकोनातून. जसं आता यांनी सांगितलं की रोजगार निर्मितीचा प्रश्न, IT पार्क होणार किती वर्ष ते प्रश्न तोच चालू आहे. IT पार्क हो न हो पण कंपन्या आणणे किंवा काय करता येईल त्याच्या संदर्भात
की मोठा आय टी पार्क होण्यापेक्षा बाकी अजून आपल्याला थोडक्या प्रमाणात काय करता येईल किंवा स्टेप सुरुवात कुठून करता येईल, काय करता येईल अशा पद्धतीने करायला पाहिजे. कारण ह्याच्याशी निगडीत बाकीच्या लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होते, की जसं की सकाळी दूध विकत घेण्यापासून जे रात्री लोक खरेदी करतात तेच आता आमच्या इथली लोक म्हणजे जे आय टीमध्ये लोक वगैरे काम करतात तेच पुण्या मुंबईला जाऊन ह्या सगळ्या गोष्टीचा तिथं रोजगार उपलब्ध होतोय, तेच आपल्या इथं होऊ शकतोय. तर त्याच्यामध्ये त्या गोष्टीत आणि असं नाही की ते एकट्या दुकट्याचं काम आहे. सर्व कोल्हापुरातल्या जे काय निवडून येतील नगरसेवक जेवढे लोक त्या लोकांनी हे मिळून पूर्ण काम करायला पाहिजे. कोल्हापूर म्हणून त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे इन्स्टेड ऑफ की माझा वैयक्तिक काय त्यातला फायदा किंवा ही गोष्ट म्हणा, असं हे करण्यापेक्षा त्यांनी सर्वांनी एकत्रितपणे येऊन कोल्हापूरच्या दृष्टीनं कसं आपल्याला पुढे नेता येईल असा विचार करायला पाहिजे. एकंदरीत सर काय वाटते की कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेत यावी? जसं की देशात जी सत्ता आहे, राज्यात जी सत्ता आहे ती आली तर तुम्हाला बाकीच्या गोष्टी थोड्या सोप्या होऊ शकतात. जसं की फंड मिळवणे, ठीक आहे, सगळ्यात मोठा प्रश्न काय असतो की फंड, ठीक आहे. तर त्याच्यासाठी जर का महायुतीची सत्ता आली तर बरं होईल असं वाटतं, की जेणेकरून कोल्हापूरच्या विकासासाठी तुम्हाला फंडिंग खूप सोप्या पद्धतीने म्हणा किंवा अडचणी त्यात जास्त येणार नाहीत, असं एक म्हणणं आहे. आणखीन एक महत्त्वाचा मुद्द्यामध्ये जर तुम्ही जर रिसेंटली बघितलं असेल तर पुरंदरला आय टी पार्क मंजूर झाला आहे, सोलापूरला आय टी पार्क मंजूर झाला आहे आणि महायुतीच्या नेत्यांचं टार्गेट आहे की येत्या 8 वर्षामध्ये सोलापूरचा आणि पुरंदरचा आय टी पार्क कसा सुरू होईल आणि कशी रोजगार निर्मिती होईल. तर माझं कोल्हापूरचे जे नेते आहेत म्हणजे महायुतीचे जे नेते आहेत त्या नेत्यांना एक आव्हान राहील किंवा एक रिक्वेस्ट राहील की त्यांनी कोल्हापूरचा आय टी पार्क केवढ्या लवकरात लवकर मंजूर करता येईल त्यांनी त्यांच्या नेत्यांना फोर्स करावं. जसं की आपले राजे क्षीरसागर असतील यांनी एकनाथ शिंदे साहेबांना फोर्स करावं किंवा महाडिक साहेब असतील यांनी महायुतीच्या नेत्यांना फोर्स करून कोल्हापूरचा आय टी पार्क केवढ्या लवकरात लवकर मंजूर करून तो जेवढ्या लवकरात लवकर फंक्शनल करता येईल याकडे लक्ष द्यावं. कारण जे ते नेते आपल्या जिल्ह्याचा विचार करत आहेत, जसं की बघितला तुम्ही पुण्याचे नेते पुण्याचा विचार करतायत, सोलापूरचे नेते सोलापूर, तसं कोल्हापूरच्या नेत्यांनी कोल्हापूरचा विचार करावा. जर आय टी पार्क कोल्हापुरात मंजूर झाला तर भरपूर रोजगार निर्मिती होईल. जसं की कोल्हापूरच्या आय टी इंजिनियरना संधी मिळेल, तसं जे क्लिनिंगवाले असतात त्यांना क्लिनिंगची संधी मिळेल, परत अकोमोडेशनच्या संधी लोकांना राहण्यासाठी भाडेकरू वगैरे ह्या संधी उपलब्ध होतात. परत फूडिंगसाठी स्टॉल्स वगैरे लोक टाकू शकतात. तर फक्त समजा जर एक आय टी पार्क उभा झाला याच्यामध्ये 10,000 इंजिनियर काम करत असतील तर 2 लाख लोकांना संधी उपलब्ध होऊ शकते. याचा विचार करून माझी परत एकदा रिक्वेस्ट राहील की महायुतीच्या नेत्यांनी आपल्या जिल्ह्याचा कसा विकास होईल यासाठी आपल्या नेत्यांकडे कशी रिक्वेस्ट करता येतील याकडे लक्ष द्यावं. दादा काय सांगाल की जी निवडणूक आहे ती अनेक वर्षांनी होते, याआधी प्रशासक होतो, तुम्हाला काय वाटते की प्रशासकांचा कारभार बरा होता की नगरसेवक हवा आहे? कारभार प्रशासकांचा तसा बघायला गेला तर नव्हताच बरा, पण एकंदरीत विचार केला या दोघांनी सांगितल्याप्रमाणे आय टीचा विषय आपल्या कोल्हापुरात ओनली फक्त रस्त्याचाच चालू आहे चर्चा. रस्ते व्हायला पाहिजे, हे व्हायला पाहिजे, ते व्हायला पाहिजे, या गोष्टींकडेच आपण फोकस करावले. पण ही रोजगार निर्मिती महत्त्वाची आहे. आता एकंदरीत यंग जनरेशन बघितला तर प्रकार बघताय तुम्ही, गुन्हेगारी वाढायला या गोष्टींच्यामुळं, या गोष्टी लय महत्त्वाच्या आहेत. आणि एक महत्त्वाचं म्हणजे मला सांगायचं आहे तर राजकीय गोष्टी ओव्हरऑल तुम्ही नगरसेवक किंवा राजकीय लोक बघितला तर शिक्षण नाही आहे त्यांचं ॲक्च्युली शिक्षण पाहिजे. त्यांना आपल्या प्रभागात काय गरज आहे किंवा काय कोणत्या गोष्टीची रिक्वायरमेंट आहे ही माहितीच नसते. अशा गोष्टी झाल्यात आणि आर्थिक गोष्टीवर लई इलेक्शन चालले, लोक पण त्याला बळी पडायला लागल्यात. प्रेशर राहून हे राहून अंडर प्रेशर राहून या गोष्टी चुकीच्या आहेत. आणि एकंदरीत ओव्हरऑल विचार केला तर शिक्षणाचा विचार करून त्याच उमेदवारांना संधी द्यायला पाहिजे. म्हणजे ज्यांच्याकडे वैचारिक आहे प्रभागात काय केलं पाहिजे काय नाही, मूलभूत गरजा काय आहेत, पाण्याचं, रस्त्याचं, गटारांचं, काही लय मूलभूत प्रश्न आहेत सध्या. तर लेडीजच्याकडून पण ऐकायला मिळते ह्या गोष्टी. पण ह्यो लय महत्त्वाचा विषय आहे. माझं एकंदरीत म्हणणं आहे शिक्षित उमेदवार निवडले पाहिजेत आपण, आणि त्यांचं ॲक्च्युली पाहिजे जेणेकरून बाबा देश आपला डेव्हलप होणार. म्हणजे स्टेप बाय स्टेप आपण खालून इथूनच डेव्हलप करत गेलो तर देश डेव्हलप होणार. तर ह्या गोष्टीकडं जास्त फोकस केलं पाहिजे प्रशासनानं पण, आणि एकंदरीत जनतेनं पण तसल्या उमेदवारांना निवडून देऊन बाबा त्यांच्याकडून पण काटेकोरपणे काम करून घ्यायला पाहिजे. नुसते आश्वासन घेऊन उपयोग नाहीत. नाहीतर कसं होईल, आर्थिक दृष्ट्यांच्या गोष्टीवर लय आता पैशाच्या पण गोष्टी खूप व्हायला आहेत इलेक्शनच्या दरम्यान. पण लोकांनी आपल्या गरजांचा पण विचार करावा, काही गोष्टींना न बळी पडता चांगल्या गोष्टींकडेच हे करून चांगले उमेदवार निवडून महापालिकेवर चांगल्या
आघाडीचा हे करायला पाहिजे, सत्ता उभी करून त्यांच्याकडून, जेणेकरून कोल्हापूर डेव्हलपमेंट होईल, हे होईल ते होईल, या गोष्टीकडे फोकस केलं पाहिजे. कोणत्या पक्षाची सत्ता यावी असं वाटतं? तसं एकंदरीत आता बघितला तर पक्षांची अंतर्गत एकमेकाची फुटाफुटी भरपूर चालू आहे. काही समजतच नाही. लोकांना पण प्रश्न पडला असा की कोणाला निवडून आणावं, कोणाला आणू नये, सगळे तसेच वाटायला लोकांना पण. त्यामुळं एकंदरीत बघितला तर शैक्षणिक अटच मी घालू शकतो ह्यावर, कारण तो उमेदवार वैचारिक असू शकेल तरच तो सुधारणा करू शकेल किंवा डेव्हलपमेंटसाठी पुढाकार घेऊ शकतोय तो. पण तसले लोक आता सध्या म्हणजे तसले उमेदवार एकंदरीत बघितला तर 50% दिसतात. 50% अदर दॅन नॉन एलिजिबल आहेत, म्हणायला काय हरकत नाही. तर दर्शक हो, आता आताच आपण प्रभाग क्रमांक 8 मधील नागरिकांशी संवाद साधला. येथील असणाऱ्या समस्या, त्याचबरोबर तरुणाईच्या असणाऱ्या ज्या IT पार्कच्या अनुषंगाने असणाऱ्या समस्या आपण सविस्तरपणे जाणून घेतल्यात. या प्रभागाचा झालेला विकास, होणाऱ्या नगरसेवकाकडून नागरिकांच्या असणाऱ्या अपेक्षा आपण जाणून घेतल्या. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये येथेच थांबतोय. KK न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट विजय कदमसह समीर मकानदार, कोल्हापूर.